तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच आम्ही महाराष्ट्रातून केरळला जाणार आहे, म्हणजे आटपाडीपासून कोच्चीपर्यंतचा प्रवास तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर आता जायच्या अगोदर म्हटलं झणझणीत आपलं महाराष्ट्राचं मटण खावं, कारण केरळामध्ये असं भेटतच नाही. तर इथं आम्ही स्पेशल धाब्यावर आलो आहे, म्हणजे आमचा फेवरेट जो धाबा आहे, जत्रा नाव आहे त्याचं. तर ह्याच धाब्यावर आम्ही नेहमी येत असतो. कधीही केरळातून पहिल्यांदा आम्ही आटपाडीमध्ये पोचलो की पहिल्यांदा इथं धाब्यावर येतो. मस्तपैकी झणझणीत आपलं इथलं महाराष्ट्राचं मटण खातो. म्हणजे आम्हाला आवडतं, इथं आल्यानंतरच आवडतं, केरळामध्ये जास्त आवडतच नाही. तर आम्ही सगळ्यांनी मटण थाली ऑर्डर केली, त्याच्याबरोबर बाजरीची पातळ भाकरी आणि आधीनं इथं रोटी घेतली. तर मस्तपैकी जेवणाचा बेत आता सुरू आहे. पोट भरून जेवण करणार आणि नंतर लगेचच आम्ही इथून पुण्यामध्ये जाणार आहे. म्हणजे बॅग वगैरे सगळं पॅकिंग करून ठेवलं आहे, जस्ट जेवण करूनच आता आम्ही निघणार आहे. तर धावपळ पण भरपूर झालेली ह्या 3-4 दिवसात. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे आणि महाराष्ट्राचे व्हिडिओज बघायला भेटतील. म्हणजे आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येतो आमच्या आटपाडीमध्ये, त्यावेळेस इकडचे व्हिडिओ टाकतो, आणि केरळामध्ये असतो त्यावेळेस केरळाचे वेगवेगळ्या ठिकाणचे टूरचे व्हिडिओज आम्ही दाखवत असतो, आणि प्लस तिथली माहितीसुद्धा सांगत असतो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. तसं पाहिलं तर आम्ही 2 महिन्यातून एकदा महाराष्ट्रामध्ये येतच असतो, म्हणजे 2 महिन्याला आम्ही येतोच इथं. तर इथं बघा झणझणीत मटणाची आमटी, सुक्कं मटण आहे. आणि आता आम्ही घरी पोचलो आहे. हे बघा बॅग वगैरे सगळं पॅकिंग करून ठेवलेलं. तर आता जस्ट आम्ही निघतोयच घरातून. महाराष्ट्रामध्ये येताना मस्त भारी वाटतं, आनंद होतो, पण जाताना नको वाटतं. आम्ही आता चालू केरळला. तर आज मी रस्त्याचा व्हिडिओ वगैरे काढलेला नाही, डायरेक्ट एअरपोर्टवर आल्यानंतरच दाखवते, कारण धावपळ एवढी झाली त्यामुळे झोप पण लागलेली. इथं आल्यानंतर भूक लागली, आणि एअरपोर्टवर आल्यानंतर प्लेनमध्ये बसल्यानंतर खरं तर जास्त भूक लागते. तर इथं म्हटलं काहीतरी खाऊन घ्यावं, तर आम्ही ज्यूस वगैरे घेतला. आणि इथं हे उत्ताप्पासुद्धा घेतला, ऑनियन उत्ताप्पा घेतला आहे. तर मस्त टेस्ट होती याचीसुद्धा, सॉफ्ट स्पॉन्जी असा चांगला, म्हणजे हेल्दी असा त्याने उत्ताप्पा बनवून दिलेला. आणि एअरपोर्टवर मोस्टली ना कोणताही पदार्थ तुम्ही घेतला तर त्याची टेस्ट सुपरच असते, म्हणजे छान बनवतं तिथं. तर आता बघा जेवण वगैरे झालं आमचं, आणि आम्ही आता जस्ट वेटच करतो आहे. आणि आता फ्लाईटचा सुद्धा टाईम झालेला आहे, चेकिंग वगैरे सगळं झालं, आणि आता आम्ही जस्ट फ्लाईटमध्ये बसायलाच चाललो आहे. 1-1.5 तासातच आम्ही केरळामध्ये पोचलो. तर इथं महाराष्ट्रामध्ये आता सध्या भरपूर गरमी आहे, पण केरळामध्ये कदाचित पाऊससुद्धा असू शकतो, कारण केरळामध्ये कधी पण पाऊस येतो, कधी पण ऊन, असं नेहमी चाललेलंच असतं. बाहेरचा व्ह्यू बघा. तर आता आम्ही आमच्या सीटवर सुद्धा बसलो आहे, आणि पहिल्यांदाच आम्हाला पहिली सीट भेटली. पहिल्यांदाच, म्हणजे एवढं आम्ही 19 वर्ष झालं प्लेनचा प्रवास करतो आहे, पण पहिल्यांदाच आम्हाला पुढची सीट भेटली. पण त्याचा एक वेगळाच आनंद होता, मस्त वाटत होतं, म्हणजे व्यवस्थित पाय पसरून वगैरे बसता येत होतं, भारी वाटत होतं. आम्ही विचार केला पहिल्यांदाच कसं काय आपल्याला ही सीट भेटली आहे, बघू शकता तुम्ही इथं. आणि आता रात्र असल्यामुळे बाहेरचा व्ह्यूसुद्धा मस्त दिसतो आहे, इथं पहा. तर आम्हाला आटपाडी टू पुणे, म्हणजे आटपाडीपासून पुण्यापर्यंत येण्यासाठी 5 तास लागतात, आणि पुण्यातून कोच्चीला जाण्यासाठी 1.5 तास लागतो. आणि कोच्चीपासून आमच्या घरी, आम्ही ज्या टाऊनमध्ये राहतो आहे कोच्चीजवळच आम्ही राहतो, तर तिथपर्यंत जायसाठी 1 तास, कधी कधी 1.5 ताससुद्धा लागतो. तर हा आमचा पूर्ण जर्नीचा कालावधी असतो, म्हणजे घरातून निघाल्यानंतर एवढा वेळ आमचा पूर्ण प्रवासातच जातो. तर आम्ही फायनली इथं आता कोच्चीमध्ये पोचलेलो आहोत, आणि लगेज वगैरे घेतलं. इथं जरा जास्तच गर्दी होती, आणि लास्टच आमची बॅग आली. पहिल्यांदाच आम्हाला फर्स्ट सीट भेटलं, आणि पहिल्यांदाच आमची बॅग लास्ट आली, म्हणजे सगळ्यांच्या बॅग आल्यानंतर लास्ट आमची बॅग आली.
आणि आमची गाडीसुद्धा आम्ही इथंच ठेवतो नेहमी. मी तुम्हाला सांगतेच, कारण तुम्ही ह्याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला माहीत असेल की नेहमी आम्ही एअरपोर्टवरतीच गाडी ठेवतो. 4-5 दिवसासाठी आम्ही लगेच रिटर्न माघारी येतो, त्यामुळे गाडी नेहमी इथंच ठेवतो. तर इथं आता गाडीकडे चाललो आहे आणि जस्ट गाडी घ्यायची आणि इथून मग नंतर आम्ही पहिल्यांदा गुड्डूकडे जाणार आहे, कारण गुड्डू पण इथंच कोचीमध्येच आहे. तर जाता जाता तिला भेटून नंतर मग घरी जाणार आहे. तर तिच्या हॉस्टेलवरती गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसेलच. आणि हे कोचीचं एअरपोर्ट एकदम मस्त आहे, मोठं पण आहे, भारी पण आहे. कधी तुम्ही आलात तर नक्की फिरून बघा, छान वाटेल, म्हणजे तुम्हाला आवडेल सुद्धा. तर येत आम्हाला इथं 6 वाजले आणि गुड्डूला आम्ही बाहेर बोलवलं, कारण 6च्या अगोदर काही सोडत नाहीत. आम्ही लवकर आलो होतो, पण हिच्या हॉस्टेलवरती यायचं म्हणून आम्ही थोडा वेळ बाहेरच वेट करत बसलेलो हॉस्टेलच्या. तर गुड्डूबरोबर थोड्याशा गप्पा मारल्या, तिला गावाकडून आणलेलं खायला वगैरे दिलं, कारण तिला आवडतं तिकडचं खायला, स्नॅक्स वगैरे. बोलणं वगैरे झालं आणि म्हटलं आता चला घरी जाऊया. आणि आता जस्ट आम्ही इथून घरी जाणार आहे. बाय. बाय दीदा. बाय. आणि सकाळचं फ्रेश हवेमध्ये प्रवास करायला पण मस्त वाटतं. आणि इथं बघा, प्रवास करताना सकाळी सकाळी आम्हाला एवढा मोठा फिश दिसला आहे. म्हणजे इथं केरळामध्ये ना सकाळी सगळीकडे फिश विकायला दिसतात. म्हणजे तुम्ही कधी प्रवास केला सकाळचा तर तुम्हाला समजेल, माशाचाच वास येतो रस्त्याने आणि फिश स्पेशली जागोजागी तुम्हाला इथं बघायला भेटतील. फायनली आम्ही आमच्या घरामध्ये पोचलो आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.